चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ताचे काही प्रश्न सॉल्व करणार आहोत। तर बघा, पहिला प्रश्न दिलेला आहे 4, 3, 12, 9, 36, 81 आणि प्रश्नचिन्ह। खाली ऑप्शन दिलेले आहे, स्पष्टीकरण बघूया। तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिलं 4, 3, 12 याचं चांगल्या प्रकारे ऑब्झर्व करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे। काय फरक दिलेला आहे तर आपण 4 आणि 12 याचा जर गुणाकार केला तर बघा 4 त्रिक 12 आणि यांचा जर गुणाकार केला 4 त्रिक 12 येतात। त्यानंतर आपण 12 गुणिले 3 जर केलं तर बघा 12 त्रिक 36। त्यानंतर आपण 3चा जर वर्ग केला 3 त्रिक 9 येतात। तर बघा 3 त्रिक 9 म्हणजे 3चा जर वर्ग केला तर 9 येतात आणि 9चा जर वर्ग आपण केला तर 9 9 81 ही संख्या मिळते आपल्याला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता पुढची स्टेप आपण 36 गुणिले जर 3 केलं, 36 गुणिले जर 3 केलं तर संख्या किती येते तर बघूया। 7 त्रिक 18, हातचाला 1, 3 त्रिक 9, 1 10, 108 ही संख्या आली आहे। आणि 108 ही संख्या आपण यामध्ये सर्च करायची, 108 जिथं असेल तेच या प्रश्नाचं उत्तर झाले। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया। तर पुढचा प्रश्न काय दिलेला आहे तर 2, 10, 26, 50 प्रश्नचिन्ह। आता सगळ्यात पहिलं 3 नंबर जे असतात सुरुवातीचेच असं ऑब्झर्व करायचं आहे। तर बघा 2, 10, 26 याचं जर ऑब्झर्व केलं, निरीक्षण केलं तर 2 मध्ये जर आपण 8 मिळवले, 2 मध्ये आपण जर 8 मिळवले तर 10 होतात। आता 10 मध्ये जर आपण 16 मिळवले, 10 मध्ये आपण 16 मिळवले तर आपल्याला पुढची संख्या भेटते, म्हणजे 26 भेटतात। आता तर बघा इथं 2 मध्ये जर 8 मिळवले तर 10 झाले, 10 मध्ये जर आपण 16 मिळवले तर या ठिकाणी 26 झाले। आता 26 मध्ये आपल्याला किती संख्या मिळवाव्या लागेल तर बघा 26 मध्ये आपण परत 8 मिळवणार आहे। ह्या 16 मध्ये 8 मिळवायचे, 16 मध्ये जर 8 मिळवले तर 24 ही संख्या मिळते, म्हणजे आपण 24 मिळवायचे, 24। तर बघा 6 आणि 4 10, हातचाला 1, 2 आणि 2 4 आणि 1 5 म्हणजे 50 ही संख्या मिळाली। परत आपल्याला ह्या संख्या पुढची संख्या येण्यासाठी त्याच्यामध्ये किती मिळवावं लागेल, म्हणजे आपल्याला पुढची संख्या मिळेल। तर बघा 24 मध्ये परत 8 मिळवायचे आपल्याला, 24 मध्ये जर 8 मिळवले तर येणारी संख्या किती, 24 मध्ये 8 मिळवल्याच्या नंतर येणारी संख्या जी असते ती 32 असते। तर बघूया 32 प्लस 50। तर बघा हे जे 2 आहेत ते 2 आपण असेच घेतले, त्यानंतर 3 आणि 5 हे 8 होतात, म्हणजे 82 हे आपलं उत्तर आलेलं आहे। तर बघा प्रश्नचिन्हाच्या जागी 82 ही संख्या येते। तर ऑप्शनमध्ये 82 आहे का तर सर्च करायचं आणि तेच करेक्ट ऑप्शन आहे। त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया। तर नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे, 82, 48, 26 प्रश्नचिन्ह आणि प्रश्नचिन्हाच्या नंतर 2 दिले आहेत। तर बघा हे एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं, स्पष्टीकरण तुम्हाला खालीलप्रमाणे आहेत। तर बघा 82 पहिली संख्या आहे, 82, 48। तर या ठिकाणी ही संख्या कशी आली, दोन्ही नंबरचं चांगलं निरीक्षण करायचं आहे। आता जर इथं ॲडिशन केले, 80 मध्ये 2 मिळवले तर 82 येतात, 40 मध्ये 8 मिळवले तर 48 येतात। पण हे चुकीचं आहे, कारण या ठिकाणी वर्ग केलेला आहे। तर बघा या ठिकाणी आपण 9चा जर वर्ग केला तर बघा 9चा जर आपण या ठिकाणी वर्ग केला, बघूया 9 9 81 प्लस जर 1 मिळवला तर 82 होतात। त्यानंतर 7चा वर्ग करून बघूया, 7 7 49, 7 7 49, परंतु याच्यामध्ये जर आपण 1 मिळवला तर 50 होतील। तर आपण याच्यामधून 1 मायनस करूया, तर बघा 48 होतात। त्यानंतर पुढची संख्या घेतली आहे, विषम संख्या घ्यायची, 9 7 8 5 घेणार आपण या ठिकाणी, 5चा वर्ग
आता 5चा वर्ग किती होतो 25. आता पुढची संख्या घेण्यासाठी आपल्याला त्यामध्ये 1 ॲड करावं लागेल म्हणजे आपल्याला 26 मिळतील. आता पुढची संख्या कोणती आहे तर विषम संख्या घ्यायची आहे आपल्याला पुढची. तर 3चा वर्ग करून बघूया. 3चा वर्ग येतो 9. 3चा वर्ग जर केला तर 9 येतो. 9 मध्ये मायनस आपण जर 1 केला तर 8 ही संख्या मिळते. ऑप्शनमध्ये आपल्याला या ठिकाणी 8 दिसतात का तर 8 आहे म्हणून 8 हे आपलं आलेलं उत्तर आहे. आणि खालची जर हे 2 तुम्ही जर म्हणाल कसे आले तर 1चा वर्ग केला तर 1च येतो आणि 1 मध्ये 1 ॲड केला तर 2 होतात. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघूया. तर पुढचं एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा. तर 65, 126, 217, 344 आणि प्रश्नचिन्ह दिले. स्पष्टीकरण बघूया. आता 65 आणि 126 याचं निरीक्षण करायचं आहे. या ठिकाणी काय दिलेलं आहे तर बघा या ठिकाणी आपण जर 4चा घन केला, 4चा घन केला तर बघा कोणती संख्या मिळते 4 गुणिले 4 गुणिले 4. तर बघा 4 चौक 16, 16 चौक 64, 64 अधिक 1 जर केला तर आपल्याला 65 ही संख्या मिळाली. त्यानंतर आपण जर या ठिकाणी 126 आता ही संख्या कशी आली आहे तर बघा आपण जर 25चा घन केला तर बघूया आपल्याला कोणती संख्या मिळते. तर बघा 5चा घन केला तर बघा 5 गुणिले 5 गुणिले 5, 5 5 25, 25 गुणिले 5 करायचं. तर बघा 5 5 25 येतात, हातचे 2 येतात आले आणि 5 दुणे 10 आणि 1 11 आणि 12, 125 आणि प्लस 1 जर केला तर 126 ही संख्या येते. त्यानंतर आपण जर या ठिकाणी 6चा घन केला तर बघा 6 गुणिले 6 गुणिले 6 जर केलं तर 6 6 36, इथं 36 लिहिते आणि 36 गुणिले 6 जर केलं तर 6 6 6 6 36, हातचे आले 3, साहित्रिक 18 19 20 21, इथे लिहा 21 आणि प्लस त्यामध्ये 1 मिळवा. तर बघा 216 मध्ये जर 1 मिळवला तर 217 ही संख्या येते. त्यानंतर पुढची संख्या घ्यायची आहे आपल्याला. आता पुढची संख्या 7 घेऊया. आता या ठिकाणी मी मांडणी करते तर पुढची संख्या आपण 7 घेऊया. तर जर इथे मांडणी करते जागा नसल्यामुळं 7चा जर घन केला 7 गुणिले 7 गुणिले 7 तर बघूया 7 7 49 गुणिले 7. आता बघा यांचा दोघांचा गुणाकार करायचा 7 7 49 आणि गुणिले 7. तर बघा हे जे आहे तर काय येतं याचा आन्सर तर बघा याचा आन्सर येतं आहे 343 प्लस 1. तर या ठिकाणी 343 मध्ये 1 जर मिळवला तर 344 ही संख्या भेटते. 344 म्हणजे पुढची संख्या भेटते. आता आन्सर मिळण्यासाठी म्हणजेच आपल्याला पुढची संख्या 344 तर आलं आहे. 344ची पुढची संख्या येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपण या ठिकाणी आपल्याला 8चं घन करावं लागेल. तर 8चं घन करण्यासाठी खाली आपण मांडणी करूया. तर बघा 8 गुणिले 8 गुणिले 8, 8चं घन करायचं आहे आपल्याला. तर 8 गुणिले 8 जर केलं तर 8 8 64. तर बघा या ठिकाणी 8 8 64 येतं आहे बघा. 64 गुणिले 8 करायचं आहे परत. 8 चौक 32, हातचे आले 3, 8 चौक 32, 8 45, 8 7 48, 48 49 50 51, 51 आले म्हणजे 512 मध्ये 1 मिळवायचं आहे 513.
तर ऑप्शनमध्ये 513 ही संख्या आहे का, तर आहे. 513 ही संख्या आहे आणि तिलाच आपल्याला करेक्ट आन्सर म्हणून करायचं आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ताचे काही क्वेश्चन अभ्यासलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.